साहेब दीदी आलेत. खरं सांगू प्रभाकर, कांचनसाठी मला ना चांगला माणूस म्हणून जगायचं आहे. थांब थांब, तुला सांगतो प्रभाकर, थांबा. ही दारू, या बायकांची लफडी सगळं बंद, सगळं सोडून देणार मी आता. सावकाश. गरज पडली ना तर नाटक सुद्धा. पण त्याआधी डॉक्टर घाणेकर, आमच्या संस्थेच्या अंध मुलांसाठी तुमचा अमरावतीला एक प्रयोग झालाच पाहिजे. नक्की काका या. मी येतोय ना सोडून. तू ये. हॅलो. आजपासून 1 वर्ष आपण बोलायचं नाही, भेटायचं नाही, एकमेकांशी कसलाही संपर्क ठेवायचा नाही. आणि तरीही आपलं प्रेम टिकलं तर बाबा आपलं लग्न लावून देणार आहेत, अशी अट आहे त्यांची. काय? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय कांचन. आणि हे बाबा कोण आहेत ठरवणार आहे? दुसरा काहीच पर्याय नाही आहे. अत्तीने खूप सहन केलंय आणि मी ठरवलंय. पण तुला दुसरं कोणी आवडू लागलं तर? आणि अशा मुलीशी लग्न करायचंय तुम्हाला? कांचन, कांचन. वेटर, पाणी. अच्छा, यासाठी तू मला इथे बोलवलंस? तुला काय वाटलं मी तमाशा करीन? आता मला भेटण्यासाठी तुला या गर्दीची आवश्यकता वाटायला लागली? हे बघे, मी नाही जुमानत कोणाला. सगळ्यात काही गर्दी. मी निघते. कांचन, कांचन, जा, काय घेऊन जा. गेलीस खड्ड्यात. सर, सर प्लीज, प्लीज सर. ए प्लीज काम ना सर, प्लीज. बस, पुरे आता, पुरे पुरे पुरे. आता नाही सहन होत, नाही सहन होत, नाही सहन होत. अण्णा खोटांचा मुलगा. बापू शांत हो. नाही राधा, तुम्ही दूर व्हा, माझ्यापासून दूर व्हा. मी अक्करमाशा आहे. जाऊन सगळ्या गावाला सांगा, अख्ख्या गारंबीला सांगा की हा बापू अक्करमाशा आहे, त्याला वाळीत टाका. वाह, तुझ्या काशीनाथचा प्रयोग विंगेतून पाहण्याची मजा और आहे. दूर व्हा, दूर व्हा, नाही तर विटाळाल. मी अक्करमाशा आहे, अक्करमाशा. हे कुठलं भयानक रक्त माझ्या अंगातून खेळतंय. काशीनाथ, त्याला हजारदा सांगितलं की क्लायमॅक्सच्या सीनला डोकं माझ्या खांद्यावर ठेवत जा, मानेवर नाही. माझी सगळी एनर्जी डाऊन होते आज, पण तेच झालं. पुन्हा जर केलंच ना काशीनाथ, आणि म्हणून फर्स्ट स्टेजवर तिला चिमटा काढशील तू? अरे माणूस आहेस का जनावर आहेस? काशीनाथ, आजपासून गारंबीचा बापू तू नाहीस. निघ. चालता हो. तुझं म्हणजे कसं आहे ना काशा, वर्गातल्या सगळ्यात ब्रिलियंट मुलासारखं. जो मस्ती हे दाखवायला करतो की आपलं कधीच कुणी काही वाकडं करू शकत नाही. हां,
कळतंय का मी काय बोलतोय ते? हेच की वर्गातलं सगळ्यात ब्रिलियंट मुलगा मीच आहे. थिएटर बदलतंय काशा. नवे विचार, नवी शैली, नवे प्रयोग लोकांना आवडायला लागले. तेंडुलकरांची लेखणी नवं वादळ घेऊन आली आणि त्यात ते डॉक्टर लागू. ज्या ज्या भूमिकांवर तुझा तुझा मालकी हक्क असायला हवा त्या सगळ्या त्यांच्या खिशात जात आहे. कसलं बोडक्याचं प्रायोगिक रंगभूमीचं वादळ. मला एक सांग, या इंटेलेक्च्युअल लोकांना जर खरंच इतकी अक्कल आहे मग त्यांची नाटकं चालत का नाही? उगाच लोकांच्या डोक्याची घालायची आणि आमची नाटकं कशी लोकांना कळत नाहीत म्हणून तोऱ्यात मिरवायचा. आणि हे आमचे प्रभाकर पणशीकर ते इंटोकल्यांची पालखी नाचवत आहेत. डॉक्टर लागूंना कमी लेखू नकोस काशा. एक दिवस आपलं दुकान बंद करतील बघते. नमस्कार. नमस्कार. काका, तिथे खूप गर्दी आहे. मला त्यांची सही घेऊन द्याल का? अरे काय म्हणते डॉक्टर? काही नाही, जरा ये इकडे ये बा. लहान लहान मुली सुद्धा काशाच्या चाहत्या आहेत. मोठ्या झाल्यावर त्यांचा हिरो बदलला असेल. लागू सर. एक्सक्यूज मी. काय प्रभाकर, काय म्हणत होतास? कोणाचं दुकान बंद होणार?